धुरंधर 2 चित्रपट रिलीज झाला आणि अचानक देशभरात पुन्हा एक नाव ट्रेंड मध्ये आलं, दाऊद इब्राहिम. एक असा गुन्हेगार ज्याचं नाव 30 वर्षांनंतरही भारत विसरू शकलेला नाही. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दाऊद इब्राहिमची काळी दुनिया, त्याची हजारो कोटींची संपत्ती आणि त्याबाबत 2026 मधील सर्वात मोठी अपडेट. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. धुरंधर 2 सारख्या चित्रपटामुळे पुन्हा एकदा अंडरवर्ल्डची काळी दुनिया चर्चेत आली आहे आणि त्याचसोबत चर्चेत आलं एक नाव, ते म्हणजे दाऊद इब्राहिम. दाऊद इब्राहिम हा भारतातील सर्वात कुख्यात गुन्हेगारांपैकी एक मानला जातो, जो 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार आहे. 12 मार्च 1993 मुंबईत सलग 12 स्फोट झाले, ज्यात 257 निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आणि 1400हून अधिक जण जखमी झाले. हा हल्ला भारताच्या इतिहासातील सर्वात भयानक दहशतवादी घटनांपैकी एक मानला जातो आणि त्यामागे दाऊदच्या डी कंपनीचा हात होता. 2026च्या सर्वात मोठा अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे. दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरी खेड तालुक्यातील मुंबके गावातील पुश्तैनी मालमत्ता अखेर 2026 मध्ये सरकारने लिलावासाठी काढल्या. विशेष म्हणजे या जमिनी दाऊदची आई आमिना बी यांच्या नावावर होत्या. 4 वेळा लिलावाचे प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर 2026 मध्ये 5व्या प्रयत्नात या जमिनींना अखेर खरेदीदार मिळाला आहे. दाऊद इब्राहिमची संपत्ती नेमकी किती आहे ते देखील जाणून घेऊयात. आजही दाऊद इब्राहिम फक्त गुन्हेगार नाही, तर जगातील सर्वात श्रीमंत माफिया डॉन पैकी एक मानला जातो. फोर्ब्सच्या अंदाजानुसार त्याची एकूण संपत्ती सुमारे $6.7 बिलियन म्हणजेच 55,000 कोटी रुपयांहून अधिक इतकी आहे. ही संपत्ती कुठून आली तर ड्रग्ज तस्करी, खंडणी, मनी लॉन्ड्रिंग आणि जगभरातील बेकायदेशीर रिअल एस्टेट नेटवर्क. त्याचा हा काळा व्यवसाय आशिया, युरोप, आफ्रिका अशा अनेक खंडात पसरलेला आहे. दाऊद आजही चर्चेत राहण्यामागचे काही मोठी कारणं आहेत, ते देखील आपण जाणून घेऊयात. पहिलं कारण म्हणजे तो अजूनही भारताचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार आहे. संयुक्त राष्ट्र आणि अमेरिका यांनी त्याला ग्लोबल टेररिस्ट घोषित केलं आहे. तिसरं कारण म्हणजे नेमकं त्याचं ठिकाण अजूनही गुपित आहे. चौथं कारण म्हणजे अंडरवर्ल्ड नेटवर्क आजही सक्रिय असल्याची भीती व्यक्त केली जाते. एक माणूस ज्याने मुंबई हादरवली, जगभरात गुन्हेगारीचं साम्राज्य उभं केलं आणि आजही कायद्यापासून लांब आहे. तुमच्या मते दाऊद इब्राहिमला कधी पकडलं जाईल का, की तो असाच सावलीसारखा लपून राहील? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका.